राजेश कुमार त्यांना त्यांची नेमणूक केली, त्यांची नेमणूक करून त्यांच्याकडून प्रस्ताव पॉझिटिव्ह करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळव्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय राणा पाटील साहेबांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिबा फुलेंचा लहुजी वस्ताद साळव्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय। राणा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राणा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माहिती सरकारचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो, मातंग एकजुटीचा जय असो, जय असो, अण्णाभाऊ साठेंचा जय असो। दादा दादा इकडे बघा, हो बापू मागे सारखा पत्रकार फोटो दादा साईडला होय, थोडं मागे साईड मागवा मागवा। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मातंग एकजुटीचा मातंग एकजुटीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आज आपण धाराशिव शहरामध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने जो निर्णय घेतलेला आहे तो राणा जगदीश पाटलांनी या मुद्द्याला हात घातला आणि अत्यंत अंतकरणातून हे काम पार पाडलेलं आहे। त्यांनी 1 एकर जागा अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारला घेण्यासाठी भाग पाडलं। समाजाचा रेटा मातंग समाजाची 25 वर्षापासूनची मागणी 1985 ला ही मागणी सुरुवात झाली। ती मागणी करीत असताना गुणवंत कांबळे, विनायक कांबळे, मारुती लोंढे आणि दुसऱ्या पिढीमध्ये प्रभाकर लोंढे, दत्ता पेठे आणि त्यांचा समूह यांनी हा प्रकार सतत राणा जगदीश पाटलाला अडवून सांगितला आणि अण्णाभाऊ साठे पुतळा
समाजाची मागणी आहे, धाराशिवाची मागणी आहे. मराठवाड्यामध्ये फक्त धाराशिव जिल्हा अण्णाभाऊ साठेंचा स्वाभिमान जागा ठेवत नाही असं लोक आम्हाला सांगतात. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभाच राहिला पाहिजे ही वारंवार मागणी आम्ही केली. राणा जगदीशसिंह पाटलाला मी 2023ला 1 ऑगस्ट 2023ला म्हटलं होतं, एक मिनिट म्हटलं होतं की दादा डॉक्टर साहेबांनी हा चौक दिलाय आणि त्यांचं पूर्ण स्वप्न साकार करण्याचं काम तुम्हाला पुत्र म्हणून करायचं आहे आणि ते कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. ती अपेक्षा आज राणा जगदीशसिंह पाटील माजी राज्यमंत्री यांनी समाजाची अपेक्षा पूर्ण केलेली आहे. 1 एकर जागा अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी उभा केली. दादा आज या क्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं? मनापासून आनंद आहे, समाधान आहे. आपल्या सर्वांची मागणी, अनेक वर्षापासूनची मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या प्रक्रियेमध्ये सर्व आपले समाज बांधव ज्यांनी मोठा वाटा या पूर्ण प्रक्रियेमध्ये घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे देखील मनापासून मी आभार या निमित्ताने व्यक्त करतो. मोठं समाधान आहे. आपण 1 कोटी रुपये या कामासाठी उपलब्ध करून घेऊ शकलेलो आहे उद्यानासाठी म्हणून. परंतु कंपाऊंड वॉल, चांगलं भव्य असं गेट आणि लँडस्केपिंग यासाठी आपल्याला तो निधी वापरता येईल. चबुतराची जी सोय आपल्याला करता येईल आणि आपण सर्वांनी मिळून माझ्या सकट पुतळ्याच्या अनुषंगाने निधी उभा करायचा आहे. पुतळा जो आहे तो आपण सर्वांनी मिळून उभा करायचा आहे. आणि स्मारक म्हणजे फक्त पुतळा नाही तर आपण जागा जी घेतली आहे इथे एक प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं ही देखील आपल्या सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी लागणारा निधी देखील आपण नक्की मिळवून घेऊ. 1 एकर जागेचा मास्टर प्लॅन तातडीने आपण तयार करून घेतोय. आजच काही आर्किटेक्ट देखील आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या सूचनांचा विचार करून आपण एक चांगला मास्टर प्लॅन बनवू आणि तातडीने जे 1 कोटी रुपये उपलब्ध आहेत त्याचं टेंडरिंग, त्याची निविदा प्रक्रिया आपण सुरू करून घेऊ. या बरोबरीने मी म्हटल्याप्रमाणे पूर्णाकृती पुतळा आपण तुळजापूरला देखील बसवतोय. तो पुतळा जो आहे त्याचं मला वाटतं काही प्रमाणामध्ये ती प्रक्रिया झालेली आहे. संभाजीनगरच्या तिथे मला खरं तर जाऊन बघायचं होतं. आपण मिळून जाऊन बघू. ती जी काही प्रतिमा आहे ती आपल्याला योग्य वाटली तर तीच आपण वापरू शकू. आपण त्याबद्दल सगळे मिळून निर्णय घेऊ. पण महत्वाची बाब ही आहे की अनेक वर्षापासून आपण म्हटलं तसं किती 85 पासून म्हटलं आपण 1985 पासून म्हणजे जवळजवळ 30 वर्ष झाले ना. 29 वर्षाचा हा लढा आहे. जास्त होईल ना, 40 वर्ष झाले. तर मूळ मुद्दा आपला आनंदाचा, समाधानाचा हा आहे की 1 तारखेला 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने जो शासन निर्णय झाला त्याबद्दल एक वेगळं समाधान आपल्या सर्वांनाच आहे. परत एकदा या प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला, कष्ट घेतले, वेळ दिला त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्याला जे करायचंय त्यातला एक मोठा भाग झाला, परंतु ही सुरुवात आहे. मूळ आपल्याला जे करायचंय त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आणि आपल्या सर्वांची एकजूट महत्वाची आहे. आपण सर्व मिळून या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय प्रत्येक बाबतीमध्ये तातडीने घ्याल अशी अपेक्षा मी आवर्जून या वास्तूवरती उभं राहत व्यक्त करतो. 4 ऑगस्ट म्हणजे 14 नोव्हेंबर 2004ला क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्या चौकाचा सुद्धा तुम्हीच राज्यमंत्री होतात. त्यावेळेस तुमच्या हाताने उद्घाटन झालं. त्या चौकामध्ये पत्र्याचं कंपाऊंड मारून कुणीतरी अतिक्रमण केलंय, पण तो चौक ओपन पेस मधला आहे. त्या चौकाच्या बाबतीत सुद्धा क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक उभा करावं अशी समाजाची मागणी आहे. या विषयावर काय म्हणा? याविषयी आपण जाऊन पाहणी करू ना. मला तो विषय नीट माहिती नाहीये, पण जाऊन आपण पाहणी करू. कोर्टाच्या पुढेच आहे आपण पाहणी करू. मला चौक माहिती आहे, पण तुम्ही म्हणताय त्याची जरा पाहणी करू. ओपन स्पेस किती आहे, काय, त्या अनुषंगाने निश्चित त्या बाबतीत सुद्धा योग्य तो निर्णय घेऊ आणि अंमलबजावणी करू आपण. आज डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या माध्यमातून 1985ला मातंग समाजाची झोपडपट्टी 2,500 लोकांची बसली. एकाच दिवशी 185 पोल उभा करण्याचं साहेबांनी काम केलं होतं. एवढा मोठा मातंग समाजावर समाजाचा विश्वास आणि मातंग समाजाने सुद्धा तुम्हाला सोडला, कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे. यापुढे या स्मारकासाठी 1 कोटी रुपये पूर्ण होत नाहीत, किमान 4 ते 5 कोटी 4 कोटी रुपये तुम्ही तुळजापूरला दिलेत. उस्मानाबादला मोठा निधी उपलब्ध करून अण्णाभाऊ साठे वाटे गाव ते रशियापर्यंतचा जो प्रवास आहे या सर्वांचा कामाचं चित्रीकरण करून या स्मारकामध्ये सगळ्या नोंदी तुम्ही करणार आहेत का? आपण चर्चा जी केली किंवा मी जे बोललो, माझी अपेक्षा काय आहे, सगळ्यांनी मिळून योग्य निर्णय घ्यायचे. आपल्या समाज बांधवांची सगळ्यांची एकजूट पाहिजे. तुम्ही सगळं व्यवस्थित केलं तर मी तुमच्या पुढे 2 पावलं आहे आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत, जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करणं तर माझी जबाबदारीच आहे ना.
त्याची चिंता करू नका तुम्ही. तुमच्यासोबत विलास लोंढे आहेत. या लोकांवर भावी काळातली काय जबाबदारी टाकणार आहेत? सगळ्यांचीच जबाबदारी आहे. जो पुढाकार घेईल, जो पुढाकार देईल, वेळ देईल, त्याला जास्त अधिकार राहतील. तर हे आहेत राणा जगदीशसिंह पाटील यांनी 1 एकर जागा स्मारकासाठी देऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यासाठी फार मोलाचं काम, ऐतिहासिक काम केलेलं आहे. आणि या ऐतिहासिक कामाला राणा जगदीशसिंह पाटलानं भरभरून समाजानं पाटील साहेबाला सपोर्ट केलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं राणा जगदीशसिंह पाटील यांनी मातंग समाजासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आजच या जाग्याचं काय म्हणायचं लोकार्पण सोहळा समाजासाठी झाला. ही 1 एकर जागा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी. खरंच मातंग समाजाचे एक विधायक काम केल्यामुळे मातंग समाजाने त्यांना शुभ आशीर्वादन, पुढच्या कामाला शुभेच्छा दिलेल्या आहे. तर बघूया या स्मारकासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या आठवणी या स्मारकाच्या ठिकाणी उपलब्ध करणार आहेत ते पाहूया. येणाऱ्या काळात राणा जगदीशसिंह पाटलांना खडतर प्रवासच्या वतीनं चांगल्या कामानिमित्त खूप खूप शुभेच्छा. असेच त्यांनी काम समाज हितासाठी करावे. कारण पक्ष बाजूला राहील, राजकारण बाजूला राहील, पण समाज हित एका बाजूला राहील. जो समाजाचं काम करेल, ईश्वर सेवा, मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून जो राजकारणी काम करेल तोच राजकारणी कार्यकर्ता आज समाजाच्या पुढे टिकणार आहे. एवढं मात्र निश्चित. येणाऱ्या काळात पाहूया राणा जगदीशसिंह पाटील व राजकारणी माणसं कसे काम करतील ती येणाऱ्या काळातच. उपलब्ध होतीये. सुरुवातीलाच महायुती सरकार, महसूल मंत्री, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याबाजून आपण देखील त्यांचे आभार व्यक्त करण्याची विनंती आहे. खर तर 85 पासून मला सांगण्यात आलं हा विषय जो आहे तो काही कायद्याच्या बाबी होत्या, काही विषय होते ज्याच्या बाबतीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने यश मिळू शकलं नाही आणि त्यामुळे विषय प्रलंबित राहिला होता. दरवर्षी 1 ऑगस्टला आल्यानंतर अण्णाभाऊंना अभिवादन केल्यानंतर आपल्या सर्वांना ती खंत जी आहे ती जाणवत होती. आणि गेल्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की आता सरकार आपलं आहे आणि तरी हा विषय आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व अधिकारी, सर्व मनापासून आभार व्यक्त करतो. आपण योग्य पद्धतीने आपण लक्ष ठेवतो. ते लक्ष आपलं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट आणि अतिशय नियोजनबद्ध काम केल्यानंतर जवळजवळ काही सुद्धा म्हणजे आपल्या धाराशिव शहरामध्ये उजनीचं पाणी आपण जे आणलं, तुम्हाला आठवत असेल ऐन दुष्काळामध्ये ते पाणी आपण आणू शकलो. तेव्हा देखील विरोधक आवर्जून सांगायचे की हे सगळं खोटारडेपणा आहे, तांत्रिकदृष्ट्या जमत नाही वगैरे वगैरे. परंतु ज्या काही अडचणी होत्या त्याच्यावरती मात करून 120 किलोमीटरवरनं तांत्रिक सर्व अडचणी दूर करून आपल्या शहरासाठी आपण पाणी आणलं होतं. असंच पुढच्या काळात अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या शहरासाठी करायच्या आणि त्यात तुमच्या सर्वांची साथ जी आहे ती गरजेची आहे. आता जागा उपलब्ध होतीये, समाधानाची बाब आहे, परंतु ही सुरुवात आहे. याच्या पुढे जाऊन जे 1 कोटी आपल्याला आता उपलब्ध झाले त्याचा योग्य नियोजन, योग्य वापर आपल्याला करायचा आहे. म्हणजे फक्त
खालीचा वाटा जो आहे तो उचलायचा आहे माझ्या सकट. ही वास्तू जी आहे ती आपली वाटायला हवी. सरकारी पैशातनं काहीतरी झालंय असं न वाटता आपण सर्वांनी मिळून आपल्या प्रत्येकाचा या वास्तूमध्ये हिस्सा आहे हे वाटण्यासाठी आपण सर्वांनी नियोजन करायचंय. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली एकी. आपण सर्वांनी आता एकत्रित बसून पुढच्या 2-4 दिवसामध्ये मास्टर प्लॅन पूर्ण करणं, नेमकं काय करायचं त्याचं नियोजन करणं, 1 कोटीच्या कामाची निविदा तातडीने काढून घेणं आणि त्याच बरोबरीने पूर्णाकृती पुतळ्याचं नियोजन करणं, या सर्व बाबी आपल्याला करायच्या. आणि याच्यामध्ये आपल्या सर्वांची प्रत्येकाची साथ जी आहे ती अतिशय गरजेची आहे. आज आपण सर्वांनी मिळून आमचा जो काही सत्कार केला त्याबद्दल मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आपलं प्रेम पद्मसिंह पाटील साहेबांवरती आपण करत असलेलं प्रेम आणि त्यांनी देखील केलेलं काम याची आपल्याला नेहमी आपण मिळून वेगवेगळे असे जे अडचणीचे विषय आहेत ते अतिशय ताकदीने आपण मार्गी लावू. महायुती सरकारने आपल्याला यावर्षी अजून एक भेट दिली. काय आरटी म्हणजे काय? अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर. किंवा माहिती काय आहे आपल्याला या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्याला आपल्या समाज बांधवांसाठी भगिनींसाठी मोठं काही करण्याची संधी उपलब्ध आहे. खूप योजना आहेत. या इन्स्टिट्यूटचा आणि योजनांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्यातले जे सुशिक्षित आहेत मला हे देखील सांगायचं आहे की आपण जे सुशिक्षित मदत करू शकता लाभ घ्यायला हवा आणि त्यांपर्यंत त्या योजना पोहोचवायला हव्यात. नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मदतीचा हात पुढे केलाय आणि महायुती सरकार ही पूर्ण वेगवेगळ्या माध्यमातून आता ती मदत आणि आपला स्वतःचा आपल्या कुटुंबाचा आपल्या भगिनींचा घ्यायचा आहे. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. कुठेही अडचण आली तर आम्ही आहोत. घरकुलाचा विषय आहे, उद्योग व्यवसायाचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे. प्रत्येक बाबतीत आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत हा विश्वास आपल्याला मी देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी करतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय राणादादा यांना प्रेरणा देऊन हस्तांतरण विश्वासात्मक करण्यात आले. राणा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राणा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय लहू जी, जय लहू जी, जय लहू जी, जय लहू जी। चलो